हाय नमस्कार, माझं नाव चेतना. आज आपण झटपट बनणारे साबुदाण्याची पोळी म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याची पोळी ही बनवणार आहोत. तर चला बघूया. तिथे मी कुकर घेतला आहे. त्यामध्ये मी 2 बटाटे शिजायला टाकणार आहे. इथे मी गरम पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि यात थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत आणि कुकर लावून घेऊयात. आपल्याला फक्त 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. त्याचबरोबर इथे मी एका पॅनमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो आपल्याला चांगला असं खरपूस भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पोळी बनवायला खूप मदत होईल. म्हणजे आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे त्याची पावडर खूप चांगल्या प्रकारे होते आणि पीठसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते. आपल्याला नेहमी साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर इथे आपलं साबुदाणा भाजून झालेला आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये थंड करायला ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तिथे मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चाळणच्या सहाय्याने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाडसर कणं उरली असतील तर ते आपल्याला चाळणीच्याद्वारे काढता येतील. तर तुम्ही इथे पाहू शकतात की चाळणमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. तर जे उरलं होतं त्याला मी पुन्हा एकदा चाळणच्या सहाय्याने चाळून घेते. म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे. ते झालं तर आपल्या ह्याला आता साईडला ठेवूया आणि आपले जे बटाटे शिजलेत का नाही ते एकदा आपण पाहूयात. तर तुम्ही पाहू शकतात आपण सुरीच्या साहाय्याने चेक केलं तर सुरीच्या साहाय्याने ते अलगद असे बाहेर निघत आहे. तर आता ह्याची मी सालं काढून घेते. खूप गरम आहे तर आपण अशी सुरी लावून जर बटाटा सोललं तर सोलण्यासाठी खूप उपयोग होतो त्याचा आणि खूप इझिली ते निघून जातात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि इथे मी किसणी घेतलेली आहे. ह्या किसणीच्या सहाय्याने खूप झटपट असे होतात. तर गरम असल्यामुळे पटकन होत नव्हतं, तरी पण मी पटकन असं करून घेतलेलं आहे. आणि जे आपण साबुदाण्यासाठी पीठ काढलं होतं त्यामध्ये ते 2 बटाटे टाकून घेऊया. आणि इथे मी 2 मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 चिमूटभर जिरेसुद्धा टाकलेले आहे. आणि आता आपण हे एकत्र करून घेऊयात. इथे मी पाणी टाकत आहे. पाणी आपल्याला एकदमच नाही टाकून घ्यायचं आहे, हळूहळू टाकायचं आहे. जसं आपण मळू त्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे. इथे मी एक ग्लास पाणीचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हे जास्त पाणी नाही लागत. तुम्ही पाहू शकता तिथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आपण याला 10 मिनटं ठेवलं होतं. 10 मिनटानंतर इथे मी त्याचे गोल गोल गोळे करून असं थापून घेत आहे. थापल्यामुळे त्याला चिरासुद्धा पडत नाही आणि खूप असं गोलाकार खूप छान येतो त्याचा. आणि जिथे आपल्याला गरज पडेल तिथे पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण साबुदाण्यासाठी पीठ चाळून घेतलं होतं तेच लावून घ्यायचे आणि हळूहळू आपण असं लाटण्याची साहाय्याने लाटून घेऊयात. थोडेफार जे चिरा येतील त्याला आपण हाताच्या साहाय्याने जोडून घेऊयात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्याला साबुदाणा खाऊन खूप कंटाळा येतो, तर ही नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही पाहू शकतात किती छान अशी झालेली आहे. इथे मी तवा ठेवला होता. तवा आपला बऱ्यापैकी गरम झालेला आहे. त्यामध्ये इथे मी टाकलेलं आहे. एक साईड आपली झालेली आहे आणि दोन्ही साईडून भाजून घ्या आणि खूप छान असे लागतात. तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असे आपले झालेले आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.